तर अशा घुसखोरांना त्याच्यामध्ये बिलकुल इन्व्हॉल्व करता कामा नये या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगावं। आपण सुरुवात केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजावर देखील अन्याय हे सरकार होऊ देणार नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हे जे 6,500 लोक आहेत, हे 6,500 लोक 1995 पर्यंत सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी प्रोटेक्ट केलेले। परंतु अध्यक्ष महोदय, हे जात पडताळणी समिती जी आहे आणि त्यातल्या त्यात दक्षता समिती, या दक्षता समितीचा वापर करून पुढे सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये, कारण हे 95 पर्यंतचे अधिसंख्य पदावरती घेतले, तो निर्णय झालेला आहे मान्य, परंतु त्याच्यानंतरचे जर अशा पद्धतीचे ज्यांची व्हॅलिडिटी झाली नाही आणि ते लोक जर समोर आले आणि काय होतं की मग व्हॅलिडिटीमध्ये इनव्हॅलिड करणं, पुन्हा दक्षता समितीकडे पाठवणं, पुन्हा समितीच्या पुढे येणं, पुन्हा हायकोर्टात जाणं, सुप्रीम कोर्टापर्यंत जाणं, म्हणजे हे जे बोगस लोक शेड्यूल ट्राईबच्या जागेवर लागलेले आहेत, हे अशा पद्धतीने स्वतःला प्रोटेक्ट करून घेतात। म्हणून 95च्या नंतर मात्र भविष्यामध्ये आता जर एसटीच्या जागेवरती कोणी अशा पद्धतीने घुसलेला असेल तर अशा घुसखोरांना त्याच्यामध्ये बिलकुल इन्व्हॉल्व करता कामा नये या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगावं, अशा प्रकारची विनंती आहे। माननीय अध्यक्ष महोदय, मी यापूर्वी देखील सांगितलं 2005 नंतर व्हॅलिडिटी घेतल्याशिवाय आपण कोणाला नोकरीवर ठेवतच नाही, त्याच्यामुळे 2005 नंतरचा प्रश्न नाहीच आणि 95 पूर्वीचे सगळे प्रोटेक्ट झालेले आहेत। त्यामुळे प्रश्न निर्माण झाला तो 1995 ते 2005 या 10 वर्षात लागलेल्यांचा, यापैकी एकूण 6,860 ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी नव्हती पण जे एसटीच्या जागेवर लावले होते असे कर्मचारी होते। एक शासनाने त्यांच्या संदर्भात मानवतापूर्ण दृष्टिकोन घेतला, त्यांना त्या जागेवर तर ठेवता येत नाही म्हणून अधिसंख्य पदं तयार केले आणि अधिसंख्य पदांवर या 6,860 लोकांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्यामुळे त्यांना त्यांची नोकरी संपेपर्यंत ते पद राहील, त्यानंतर ते पद व्यपगत होईल आणि जे एसटीचं पद आपण रिकामं केलं त्या पदांना भरण्याची आपण सुरुवात केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आदिवासी समाजावर देखील अन्याय हे सरकार होऊ देणार नाही। ठीक आहे ना, आता पुढे जाऊया। 20 मिनिटं एका लक्षवेधीवर भास्कररावांचा शेवटचा प्रश्न असणार। सन्माननीय अध्यक्ष, संधी दिली आहे तुम्हाला, एकदा संधी दिलेली आहे, परत देणार नाही। बोला। सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत आणि अतिशय विस्तारानं उत्तर देत आहेत। त्यांनी अनेक प्रश्नांना जोडून उत्तरं दिली, म्हणून मी एक प्रश्न आपल्याला विचारतो। आपण अनुकंपा तत्वाखालचे प्रलंबित जे आहेत ते आपण नोकऱ्या संपवायचं ठरवलंय। मुख्यमंत्री महोदय, आपल्याला माहित आहे की काही वर्षापूर्वी वारसा हक्कानं क्लास 3 आणि क्लास 4 ची पदं भरली जायची। माझ्या माहितीप्रमाणे गेले 15-20 वर्ष ही पदं भरण्याचा निर्णय बंद झालेला आहे। माझं चुकत असेल तर मला करेक्ट करा, पण गेल्या 8 दिवसामध्ये मी कुठेतरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा वाचला की पुन्हा ह्या क्लास 3 आणि क्लास 4 च्या पदांना वारसा हक्कानं भरलं जावं। हे खरं आहे का? खरं असेल किंवा नसेल तर मला फक्त त्याची क्लॅरिफिकेशन पाहिजे, यापेक्षा माझा काही आरोप किंवा काही वगैरे नाही, कारण आपण ते बंद केलं होतं वारसा हक्काने पदं भरायची, ती पुन्हा सुरू करण्याचे सुप्रीम कोर्टानं आदेश किंवा डायरेक्शन दिलेली आहेत का? मुळामध्ये वारसा हक्काने पदं भरण्याच्या संदर्भात माननीय न्यायालयाने, आपणच न्यायालयाला गेलो होतो आणि जे आपल्याकडे आपले जे सफाई कामगार आहेत, या सफाई कामगारांच्या संदर्भात आपण वारसा हक्काने त्यांची पदं भरायचो लाडपागे समितीच्या अहवालानुसार। तर त्या संदर्भात कोर्टाने पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर स्थगिती दिली होती आणि ती भरता येणार नाही म्हणून सांगितलं होतं। त्याच्याविरुद्ध आपण नवीन GR काढला, मग तोही कोर्टामध्ये गेला, पुन्हा कोर्टाने तो स्टे केला। आता त्याच्यावरची स्थगिती कोर्टाने उचलली आणि कोर्टाने आपल्याला ते भरण्याकरता अलाव केलेलं आहे। त्यामुळे लाडपागे समितीच्या शिफारसीप्रमाणे
आता वारीस पद्धती त्यात म्हटलं आहे, ती वारीस पद्धतीनं आपल्याला त्या जागा भरता येणं शक्य आहे, ती आपण भरतो. लक्षवेधी क्रमांक 5-4